आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आलेला आहे। आतापर्यंत आपण इकडे पाहतोय की सगळ्या घरच्यांच्या डोळ्यामध्ये म्हणजे धूळ फेकत इकडे आता विद्याधर एकावरती एक आता कारस्थान करत चाललेला आहे। पण या सगळ्यामध्ये मात्र आता विद्याधरचा एका पॉइंटला असा काही पर्दाफाश झालाय, कारण ज्या वेळेला पृथ्वी आता त्या लोकांच्या तावडीत सापडलाय तेव्हा त्या लोकांनी मात्र आता पृथ्वीला मारलंय आणि त्यानंतर पृथ्वीने ज्या वेळेला सत्य शोधून काढण्यासाठी आता मात्र एक बेशुद्ध पडण्याचं नाटक केलंय तेव्हा पृथ्वीने विद्याधरचं नाव मात्र ऐकलेलं आहे। ज्या वेळेला विद्याधरचं नाव आता पृथ्वीच्या समोर आलंय आणि त्या वेळेला मात्र आता पृथ्वीने अशा पद्धतीने काहीतरी खूप मोठा महाभयंकर सत्याचा महाभयंकर खुलासा केलाय आणि सगळ्यांच्या समोर आनंदी नाही तर आता दोषी असलेला तो म्हणजे स्वतः आता विद्याधर हा खुलासा कसा केलाय, काय केलाय, सगळं सविस्तरपणे पाहू। इकडे आता मुद्दामच पृथ्वीला घेऊन आता चाललेला आहे तो म्हणजे स्वतः आता विद्याधर आणि तो विचार करतोय काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता पृथ्वीला गोल गोल घुमवेन आणि त्यानंतर मात्र आता पृथ्वीला सोडून देईन, जेणेकरून काहीही झालं तरी सुद्धा पृथ्वी त्या लोकांच्या पर्यंत पोहोचायला नको। आणि पृथ्वी आणि ते दोघं जण पडलेत। विद्याधरने लगेच कॉल केलाय, हे बघा माझ्यासोबत जो कोणी मुलगा येईल ना त्याला आता बेदम मारायचं इतकंच नाहीये तर आता या सगळ्यामध्ये त्याला किडनॅप करून ठेवायचं, जेणेकरून तो आता तुमच्या विरोधात साक्ष देऊ शकणार नाहीये। आणि तितक्या शलाकाला सुद्धा कॉल केलाय की त्या सगळ्यांना मात्र आता जायला सांग लवकरात लवकर, जेणेकरून ते पृथ्वीच्या तावडीत नाही सापडले पाहिजेत, कुणाच्याच तावडीत नाही सापडले पाहिजेत। शलाकानी त्या माणसांना पळवण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी पोलिसांची गस्त असल्या कारणाने मात्र आता ती लोक पळून जाण्यामध्ये अयशस्वी ठरलेले आहेत। आणि त्याच वेळेला मात्र आता पृथ्वी तिकडे पोहोचलाय, म्हणजे विद्याधरनी कितीही नाटकं केली त्याला आता तिथपर्यंत पोहोचू न देण्याची, तरी सुद्धा वेळेमध्ये पृथ्वी तिकडे पोहोचलाय आणि एका झटक्यात मात्र आता त्या लोकांना पकडले। बरं, त्या लोकांना पकडल्यावरती मात्र आता लगेचच पृथ्वी इकडे त्यांना सांगायचा प्रयत्न करतोय, काहीही झालं तरी तुम्हाला कुणी हे सगळं करायला सांगितलं होतं, मला खरं सगळं कळलं पाहिजे। ती आता जी पेटी आमच्या घरी आणून ठेवली होती ती पेटी मात्र आता तुम्हाला कुणी आणायला सांगितली होती, कुणी त्या पेटीचं मात्र आता हे सगळं केलं होतं, मला लवकरात लवकर सांगा। आणि असं म्हटल्यावरती मात्र आता ती लोक गडबडलेत आणि त्यावरती पृथ्वीला मारायला लागलेत आणि पृथ्वीला बेदम मार देत असताना मात्र या सगळ्यामध्ये पृथ्वी आता त्यांच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे। ज्या वेळेला पृथ्वी त्यांच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला मात्र आता ती लोक पृथ्वीला बेदम मार देतात, मारून मात्र आता पृथ्वीला बेजार करतात आणि पृथ्वी बेशुद्ध पडल्याची मात्र आता ऍक्टिंग करायला लागलेला आहे। ज्या वेळेला पृथ्वी आता बेशुद्ध पडण्याची ऍक्टिंग करतोय आणि त्याच वेळेला ते गुंड विद्याधरला कॉल करतात। पृथ्वी सगळं ऐकतोय पण त्याच्या डोक्यामध्ये विषय आहे की काय आहे नक्की आता ही माणसं कोण आहेत, कारण जर का आनंदीला कोणीतरी किडनॅप केलंय तर हा आनंदीचा डाव आहे असं जर का काकाचं म्हणणं असेल तर या सगळ्यामध्ये आनंदी इन्व्हॉल्व असणार आहे। आणि आनंदी या सगळ्यामध्ये जर का इन्व्हॉल्व असेल मग मात्र आता काहीही असेल तरी सत्य शोधून काढायलाच पाहिजे, म्हणून आता आनंदीवरती डाऊट आहे। म्हणून त्याने हे सगळं जरी नाटक केलं असलं तरी सुद्धा समोर आलेलं महाभयंकर दृश्य आता एकदम भयंकर आहे। त्याने ज्या वेळेला नाटक केलंय त्याच वेळेला मात्र आता त्या लोकांनी फोन लावलाय तो म्हणजे इकडे आता विद्याधरला आणि साहेब तुमचं काम आता झालेलं आहे, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता पृथ्वीला मारून बेजार केले, अजून काय हुकूम आमच्यासाठी। आणि त्यावरती तो सांगायला लागतो काही नाहीये, मी केलंत ना तुम्ही तिकडून पळा, काहीही झालं तरी पृथ्वीच्या समोर आता तुम्ही थांबायचं नाहीये। आणि त्याच वेळेला ते आता एक शब्द बोलतात, विद्याधर सरकार पण आता आम्ही इथून जायचं कुठे, आम्हाला आता जाण्यासाठी काही मार्ग। आणि त्यावरती ते सांगतात, हे बघा शलाकाने तुमची सोय केली, म्हणजे एका दगडात पृथ्वीच्या समोर आता दोन पक्षी मारले गेले, ते म्हणजे एक म्हणजे स्वतः विद्याधर आणि दुसरे म्हणजे शलाका। पृथ्वी आता काहीच बोलत नाहीये, कारण आता इथे जर का आपण काही बोललो तर आपल्याला इथून सुटका तर होणार नाहीच आहे, उलट आपल्याला इथे अडकवून काहीतरी वेगळंच कारस्थान केलं जाईल, यासाठी पृथ्वी काही बोलतच नाहीये। तिथून पृथ्वी बाहेर पडलाय, पृथ्वी बाहेर पडल्यावरती मात्र आता त्याच्या डोक्यावरती उपचार करायचे नाटक केलेले आहेत, ते म्हणजे विद्याधरने या सगळ्यामध्ये पृथ्वीला मात्र आता डॉक्टरांकडे नेलंय। आणि हे सगळं कुणी केलं असेल अवस्था असं म्हणत मला वाटतंय काय
माहितीये का तुझ्या बापाचंच हे काम आहे काय, असं म्हणत त्याच्या मनामध्ये विद्याधरच्या विषयी युगंधरच्या विषयी विष पेरलेलं आहे. त्यानंतर मात्र आता इकडे सगळे घरी आलेत. पृथ्वी काहीच बोलत नाहीये. पृथ्वी आता सगळ्या गोष्टी फक्त समजून घेतोय. बरं, हे सगळं झाल्यावरती मात्र आता पृथ्वी घरी आलेला आहे. घरी आल्यावरती ताबडतोब मात्र आता इकडे सगळ्यांच्या समोर आता युगंधर सांगतोय, हे बघा कुणी काहीही बोलू दे, पण आनंदीला किडनॅप करणारी व्यक्ती आता विद्याधर होती यावरती माझा विश्वास आहे. आणि त्यावरती मात्र आता ताबडतोब इकडे पृथ्वीला सगळं आठवते आणि बाबा जे काही बोलतायत ते बरोबर आहे, पण आता पुरावे हवेत आणि ते पुरावे येईपर्यंत पृथ्वी आता गप्प आहे. कारण ज्या व्यक्तीने त्याला आता मार दिलाय त्यांना पकडण्यासाठी त्यांनी आता शिर्केंच्या मदतीने माणसं पाठवलीत. ती माणसं येईपर्यंत पृथ्वी गप्प बसणार आहे. बरं, त्यानंतर मात्र आता विद्याधर म्हणाला, तो काही नाही, माझ्यावरती खोटा आरोप केला जातोय, मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रकार केला जातोय, मी पण काही गप्प बसणार नाहीये. तुझ्या पोरासनी विचार, मी हे असं कृत्य करू शकत नाहीये. तू एक नाकाम नवरा आहेस, नाकाम नवरा, आणि त्याचीच तुला खंत वाटते की आपल्या बायकोचा जीव आपण वाचवू शकलो नाही, आपल्या बायकोला मात्र आता आपण इकडे काहीच करू शकलो नाही, त्याची तुला खंत वाटते आणि म्हणून आता त्याचं खापर माझ्या माथी फोडायला निघालेस का? एक बेकार नवरा आहेस, बेकार नवरा. असं म्हटल्यावरती आनंदी म्हणते, खबरदार विद्याधर सरकार, तुम्ही आता कोणीही असाल पण मालक साहेबांच्या विषयी काही बोलण्याचा मी तुम्हाला अधिकार दिलेला नाहीये, असं म्हणत ती आता चांगलीच चिडलेली आहे. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता तोपर्यंत इकडे आता चिडलेला आहे विद्याधर आणि तो युगंधरच्या अंगावरती धावून जातोय. धावून आता सांगायला लागतोय, तूच हे सगळं केलेलं आहेस. पृथ्वी बोल, तुझ्या बापाला बोल. यावरती पृथ्वी वाट पाहतोय शिर्केंची. शिर्के आता तिकडे पृथ्वीला कॉल करतात आणि पृथ्वीला मात्र आता सांगतात, त्या माणसांना घेऊन तिकडेच येऊ का डायरेक्ट? यावरती मात्र आता इकडे पृथ्वी सांगायला लागतो, हो त्यांना घेऊन इकडे या. तोपर्यंत विद्याधर आणि आता या दोघांच्यात चांगली मारहाण झालेली आहे. विद्याधरने युगंधरवरती हात उगारलाय, युगंधर पण चिडलाय. आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं, माझ्या या घरामध्ये तुला आता थारा नाहीये. यावरती तो म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे विद्याधर म्हणायला लागतो, तुला आता तुझी मुलं आणि आम्ही या घरात नकोच आहोत ना. म्हणजे कसं आहे, राजा राणीचा मात्र आता संसारीकडे तुमच्या दोघांचा चालू राहील ना, म्हणून तुला आम्ही दोघं नको आहेत काय, असं म्हणत त्यांनी एक वेगळंच वळण द्यायचा प्रयत्न केलाय. आणि त्याच वेळेला आनंदी सांगायला लागते, असं कधीतरी मालक साहेब म्हटलेत का? तुम्ही ओगाचच त्यांच्या तोंडामध्ये स्वतःचे शब्द का टाकताय? आणि त्यावरती मात्र आता पृथ्वी टाकतोय, 1 मिनिट, खबरदार, सगळ्यांनी शांत बसा, मला काहीतरी सांगायचं आहे, असं पृथ्वी ज्या वेळेला म्हणतोय. आणि तो काका बाद झालं. यावरती विद्याधरचे धाबे जाणलेत, काय रे पृथ्वी, काय झालंय? तुझ्या पण डोक्यावरती काही परिणाम झाला का? तुझ्या पण डोक्यावरती यांनी आता हात ठेवला का? काय झालंय काय नक्की? तू माझ्यावरती का चिडायलेस? यावरती मात्र आता पृथ्वी सांगायला लागतो, काका, कारण आत्तापर्यंत माझ्याकडे हातात सबळ पुरावे नव्हते म्हणून मी गप्प बसलो होतो, पण आता शिर्केंनी या माणसांना इकडे आणले. शिर्के आणा. शिर्के त्या माणसांना आणि पोलिसांना समोर आणतात आणि पोलीस सांगतात, याच माणसांनी इकडे पेटारा आणला होता का? घरातले सगळेजण साक्ष देतात की हो, यांनीच इकडे पेटारा आणला होता. आणि त्याच वेळेला ते सांगायला लागतात, मग या दोघांनी कबुली दिले की त्यांना हा पेटारा इकडे आणण्यासाठी आणि आनंदीला किडनॅप करण्यासाठी सांगितलेलं आहे, ते म्हणजे स्वतः आता विद्याधर मालक सरकारनी झालं. हे म्हटल्यावरती मात्र आता पृथ्वी सांगायला लागतोय, काका, आत्तापर्यंत जे काही करण्याचा तू प्रयत्न केलास त्यावेळेला मात्र आता तुला आम्ही कधीच काही बोललो नाही, पण आज तू माणुसकीला काळीमा फासणार. तू आता आनंदीला किडनॅप केलंस आणि या सगळ्या प्रकरणात आम्हाला पण अडकवण्याचा प्रयत्न केलास, आम्हाला सुद्धा तुझ्या या सगळ्यामध्ये पापाचा भागीदार केलंस. ते काही नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये माफी मिळणार नाहीये. बाबा जे काही बोलतात ते बरोबर आहे. आनंदी आणि बाबांचं नातं आम्हाला स्वीकार आहे किंवा नाहीये ही गोष्ट फार पुढची राहिलेली आहे, पण तू मात्र आमच्या नजरेतून पार पडलेला आहेस, ही गोष्ट तितकीच खरी आहे, असं म्हणत मात्र आता या सगळ्यामध्ये चिडलेल्या पृथ्वीने इकडे आता विद्याधरला त्याची चांगलीच लायकी दाखवले. इतकंच नाहीये तर या सगळ्यामध्ये पृथ्वीने मात्र आता असा काहीतरी धमाका केलाय की त्यानंतर मात्र आनंदी आणि युगंधर या दोघांचं नात्याचा सुद्धा हे स्वीकार करणार आहेत. कसं घडणार, काय घडणार, आणि या सगळ्यामध्ये विद्याधरने आत्तापर्यंत रचलेली ही सगळी कटकारस्थानं मात्र आता एका झटक्यात वितळून जाणार आहेत. आणि या
या सगळ्यामध्ये मात्र आता पृथ्वी इकडे आनंदीचा आई म्हणून स्वीकार करणार आहे। पण ही गोष्ट एका झटक्यात होणार नाहीये, तर आता त्यासाठी काही काळ जावा लागणार आहे आणि अशी काहीतरी घटना घडणार आहे की ज्यानंतर मात्र आता पृथ्वी या सगळ्यामध्ये आनंदीचा आई म्हणून स्वीकार करणार। ते कसं घडणार, काय घडणार, येणाऱ्या अनेक भागांच्या मध्ये आता या सगळ्या प्रश्नांची उलगडे होताना आपल्याला दिसणार आहेत।